महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये जे आहे आता मस्त रंगात आलेली आहे. सर्व पक्ष एकमेकांवरती टीका-टिप्पणी करत आहे, तर एकमेकांवरती त्या ठिकाणी कुरघोडी करताना दिसत आहे. आपल्या हातात सत्ता आल्यानंतर आपण मुंबईला कसं सेफ ठेवू किंवा महाराष्ट्राचं राजकारण, महानगरपालिकांचं राजकारण कसं स्वच्छ करू, हे सांगण्यासाठी सर्वांची चढ-उतार चालू आहे. त्यातच ठाकरे बंधूंची युती झाली आणि या गोष्टीचा सर्वात मोठा फटका किंवा या गोष्टीची सर्वात मोठी धास्ती जर कोणाला बसली असेल, तर भाजपला बसलेली आहे. आणि त्यानंतर आता सर्वात मोठी अपडेट अशी निघून येत आहे, की मनोज जरांगे पाटील यांनी थेट ठाकरे बंधूंना पाठिंबा दिलेला आहे. तर नेमकं काय प्रकरण आहे आपण पाहणार आहोत. तर नमस्कार, मी राज मोरे आणि तुमच्या सर्वांचं स्वागत करतो व्हायरल बातमीवरती. मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो गेल्या अनेक दिवसापासून महाराष्ट्रामध्ये ज्या महानगरपालिकांचे रणशिंग फुंकले गेले आहे. त्यामुळे सर्व ठिकाणी प्रचाराच्या गाड्या, प्रचाराचे उमेदवार त्यासोबत राजकीय नेत्यांच्या मोठमोठ्या सभा आपल्याला होताना दिसत आहे. परंतु आता सध्या ज्या आहे न्यूज 18 मराठी या न्यूज चॅनलने जे आहे काही मराठा समाजाच्या लोकांची भेट घेतली किंवा त्यांचा मुलाखत घेतलेली आहे आणि मराठा क्रांती मोर्चाच्या लोकांच्या मुलाखतीमध्ये एक मोठा त्या ठिकाणी खुलासा करण्यात आलेला आहे. त्या ठिकाणी मुलाखत देणाऱ्या त्या मराठा समाजाच्या लोकांनी थेट सांगितलं आहे, की मनोज जरांगे पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना पाठिंबा द्यायचं सांगितलं आहे. तर कसं? तर त्या दिवशी बोलत असताना मनोज जरांगे पाटील हे म्हणाले होते, की मुंबई ही ठाकरेंच्या हातात शोभून दिसते आणि त्यामुळे आम्हाला ठाकरेंना मतदान करणं आहे, अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं. आणि त्याचसोबत बोलत असताना त्यांनी जेव्हा मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन मुंबईमध्ये गेलं होतं, तेव्हा त्यावेळेस अक्षरशः आमचं अन्न, पाणी आणि त्यासोबत सर्व टॉयलेट वगैरे सर्व काही बंद करण्यात आलेलं होतं आणि सरकारकडनं त्यावेळेस खाऊ गल्ल्या देखील बंद करण्यात आल्या होत्या. का तर मराठा समाजाची हेळसांड व्हायला पाहिजे आणि यासाठी त्यांच्याकडनं अशी पावलं उचलण्यात आली होती. हे मराठा समाज कधीही विसरणार येत नाही आणि त्यामुळे भाजप व महायुतीला आम्ही मतदान करणार नाही आणि आम्हाला जे आहे जरांगे पाटलांनी सांगितलंय, की ठाकरेंना जिंकवा. त्यामुळे आता आम्ही त्यांना जिंकवणार आहे, अशा प्रकारचं वक्तव्य त्या ठिकाणी त्यांनी केलंय. तर याबाबत तुमचं काय मत आहे? खाली कॉमेंट करून सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.